नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पोलीस क्लिअर सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र कसे बनवायचे हे सांगणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला Google Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे. त्यामध्ये पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट हे टाकायचं आहे. त्यानंतर एक नवीन इंटरफेस होती. त्यामध्ये रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला लास्ट नेम टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर फर्स्ट नेम नंतर मिडल नेम टाकल्यानंतरच आपल्याला डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करताना आपल्याला सर्वप्रथम वर्ष निवडून घ्यायचं आहे. वर्ष निवडून झाल्यानंतर महिना निवडून घ्यायचा आहे. महिना निवडून घेतल्यानंतर आपल्याला तारीख निवडायची आहे. त्यानंतर लाभार्थी हा महिला आहे की पुरुष आहे आपल्याला जेंडर निवडून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्यांचं SP ऑफिस ते कुठे आहे हे निवडून त्यानंतर आपल्याला लाभार्थ्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर एक पासवर्ड बनवायचा जो कमीत कमी 9 ते 10 आकडे असावा. सेम पासवर्ड बनवल्यानंतर सेम कन्फर्म पासवर्ड बनवावा. त्याच्यानंतर एक खाली विचारलं जाईल व्हॉट इज द थर्ड नंबर, फर्स्ट नंबर, सेकंड नंबर. आपण त्याच्यामध्ये जो आकडा विचारला तर तो नंबर टाकून घ्यावा व सबमिट करावा. सबमिट केल्यानंतर जो मोबाईल नंबर दिलेला असतो त्यावर एक व्हेरिफिकेशन कोड पाठवला असतो. त्या व्हेरिफिकेशन कोड टाकल्यानंतर व्हेरीफाय झाल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन हे पूर्ण होईल. युजर आणि पासवर्ड टाकून लॉग इन झाल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज खुलेल. त्यामध्ये आपल्याला सर्व्हिस या ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर 2 ऑप्शन ओपन होईल. त्याच्यामध्ये सर्वात पहिलं ऑप्शन निवडून घ्यायचं आहे. वुड यू लाईक टू फेच आधार डिटेल्स. तुम्हाला आधारवरून संपूर्ण माहिती शोधायची आहे का? जर आपल्याला आधारवरून पूर्ण माहिती शोधायची असेल तर यस, नसेल शोधायची तर नो या ऑप्शनवर क्लिक करावे. मी सर्वप्रथम आधार हे ऑप्शन निवडून घेत आहे. त्याच्यामुळे ऑप्शन निवडून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी आधार नंबर समाविष्ट करत आहे. आधार नंबर समाविष्ट केल्यानंतर गेट OTP या ऑप्शनवर क्लिक करावे व आपण जो मोबाईल नंबर प्रविष्ट केलेला आहे त्यावर एक OTP प्राप्त होईल. OTP प्राप्त झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला OTP टाकायचा आहे. OTP टाकून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केलं. सध्या आधार मध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे आधारची माहिती फेच होत नाही. त्यामुळे मी आधार व्यतिरिक्त माहिती सबमिट करत आहे. त्यामुळे कॅरेक्टर सर्टिफिकेट ओपन केल्यानंतर नेक्स्ट टॅब बटनावर क्लिक करावे. त्यानंतर आपलं नाव हे आपोआप हे होईल. त्यानंतर आपल्याला ॲड्रेस इन्फॉर्मेशन द्यायचं आहे. त्याच्यामध्ये स्थायी निवास तपशीलमध्ये आपल्याला आपल्या गावाचं नाव निवडायचं आहे. त्यानंतर तेच नाव आपल्याला मराठीमध्ये पण टाकायचं आहे. आपण कुठे राहतो म्हणजे आपल्या घराजवळ कोणतं ठिकाण आहे ते आपल्याला लँडमार्क टाकायचा आहे. लँडमार्क इंग्लिशमध्ये टाकून झाल्यानंतर लँडमार्क आपल्याला पुन्हा मराठीत टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर स्टेट म्हणजे आपण कोणत्या राज्यात राहतो ते राज्य निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये राहतो तो जिल्हा निवडून घ्यायचा. त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ज्या गावामध्ये राहतो ते गाव निवडून घ्यायचं. गाव निवडून झाल्यानंतर आपल्याला पिनकोड टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर ग्रामपंचायत टाकायची. त्यानंतर आपलं लोकल पोलीस स्टेशन कोणतं आहे ते लोकल पोलीस स्टेशन आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. माझा रेसिडेंटल ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस दोन्हीही एकच असल्यामुळे मी सेम या जबाब असं करत आहे. त्यानंतर वेअर कंपनी नेम अँड ॲड्रेस सिलेक्ट NOC सर्टिफिकेट. ज्या ठिकाणी आपल्याला हे NOC सर्टिफिकेट द्यायचं आहे तो पत्ता सिलेक्ट करायचा आहे. मला हे कंपनीमध्ये द्यायचं असल्यामुळे मी त्याचं कंपनीचं नाव लिहित आहे. ती जी कंपनी ज्या ठिकाणी आहे त्या गावाचं नाव पण सिलेक्ट करत आहे. आणि त्या पिनकोड नंबर टाकून झाल्यानंतर मी पर्टिक्युलर म्हणजे ज्या विशेष ठिकाणी राहतो की 10 वर्षापासून ज्या ठिकाणी राहतो त्या गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा वर्ष टाकत आहे. मी कोणत्या वर्षीपासून त्या गावात राहतो ते टाकत आहे. कोणत्या वर्षीपासून केव्हापर्यंत म्हणजे आजपर्यंत मी त्याच गावात राहत असल्यामुळे मी तिथचा ॲड्रेस टाकत आहे. त्यानंतर आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचा आहे. आपण जन्मापासून तर आजपर्यंत ज्या गावामध्ये राहत होतो त्या गावाचा पत्ता कुटुंबात राहतो त्या गावाचं नाव, पिनकोड आणि सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर
नेक्स्ट या बटनावर क्लिक करावं लागतं. त्यानंतर आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन नावाचा एक टॅब खोलेल. त्याच्यामध्ये त्यानंतर तुम्ही सरळ जनरल क्वेश्चन या बॉक्समध्ये ओपन व्हा. त्यानंतर त्याच्यामध्ये विचारलं आहे एनी केस रजिस्टर अगेन्स्ट तुमच्यावर कोणती केस आहे का, तिथे नो हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. हॅव यू बीन अरेस्टेड, तुम्ही कधी अटक झाले आहेत का, नाही. इज देअर क्रिमिनल ऑफिसर रजिस्टर अगेन्स्ट तुम्हाला एखाद्या गुन्ह्याची नोंद तुमच्यावर आहे का, येस असेल तर येस, नो असेल तर नो. हॅव बी ॲक्युटेड टू कन्व्हिक्टेड बाय कोर्ट ऑफ लॉ इन ऑफिसर, एखादी केस तुमच्यावर चालू आहे का, नाही हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर गावातील 2 महत्त्वाचे व्यक्ती जे तुम्हाला ओळखत असेल त्यांचं पूर्ण नाव, त्यांचा राहण्याचा पत्ता व मोबाईल नंबर इन्सर्ट करावे. असलेल्या दोन्ही व्यक्तीचे नावे त्यांचा पत्ता व मोबाईल नंबर प्रविष्ट करून घेतल्यानंतर आपण दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित भरली का हे पुन्हा एकदा चेक करून घ्यावे. कदाचित याच्यामध्ये कितीतरी चुकी राहिली नसेल ना. संपूर्ण माहिती व्यवस्थित भरून झाल्यानंतर आपण नेक्स्ट पेज या बटनावर क्लिक करावे. नेक्स्ट पेज या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढचा इंटरफेस ओपन होतो. त्याच्यामध्ये आपण डिक्लेरेशन या फॉर्मवर त्यावर टिक मार्क करून घेतल्यानंतर जे ॲप्लिकेशन आपण भरलेले आहे हे सेव्ह होईल व समोरच्या व्यक्तीच्या मोबाईलवर एक SMS प्राप्त होईल. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपला सर्वप्रथम छायाचित्र अपलोड करायचं आहे. ज्या व्यक्तीचं आपण पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट काढायचं आहे त्या व्यक्तीचं छायाचित्र अपलोड करायचं आहे. छायाचित्र अपलोड झाल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीची साईन अपलोड करायची आहे. साईन म्हणजे सही. जर साई अपलोड करून झाल्यानंतर सेव्ह या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट्स अपलोड करताना आपल्याला सर्वात आधी बर्थ एव्हिडन्स म्हणजे जन्माचा पुरावा, एखादा डॉक्युमेंट्समध्ये स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा पासपोर्ट या 3 डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स अपलोड करायचे. त्यांच्यानंतर ID प्रूफ म्हणजे वैयक्तिक पुरावा, यामध्ये आपल्याला पॅन कार्ड किंवा आधार कार्ड यापैकी 2 डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स अपलोड करावे. त्याच्यानंतर आपल्याला रहिवासीचा पुरावा रेसिडेंट प्रूफमध्ये करंट इलेक्ट्रिक बिल, रेग्युलेशन लिव्ह अँड लायसन किंवा इलेक्शन कार्ड यापैकी या 3 डॉक्युमेंट्सपैकी एक डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागेल. त्यानंतर आपल्याला जेथे डॉक्युमेंट सबमिट करायचं आहे त्या कंपनीचं NOC प्रमाणपत्र आपल्याला अपलोड करावे लागेल. त्यानंतरच आपल्याला सपोर्टिंग डॉक्युमेंटमध्ये कोणतेही एक डॉक्युमेंट्स असेल ते आपण यामध्ये अपलोड करू शकू. त्यानंतर सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून घ्यावं लागेल. सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड झाल्यानंतर आपल्याला सेव्ह या बटनाची 75 KB ते 100 KBच्या आतमध्ये असावे. डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड झालेली आहे किंवा नाही हे संपूर्ण चेक केल्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करावं लागेल. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू या बटनावर क्लिक करावं लागेल. आपण दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थित आहे किंवा नाही हे आपल्याला पुन्हा चेक करावं लागेल. पेमेंट केल्यानंतर आपल्याला पेमेंट करावं लागेल. त्यानंतर आपण पे ऑनलाईन केल्यानंतर आपण पेमेंट करू शकतो. पेमेंट आपण 2-3 ऑप्शननी यामध्ये पेमेंट करू शकतो. पेमेंट करायचं असल्यास आपण कार्ड, डेबिट, नेट बँकिंग, UPI किंवा वॅलेट या 4ही माध्यमातून आपण पेमेंट करू शकतो. मग आपल्याला सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपण UPIच्या माध्यमातून पेमेंट करू शकतो. साधारणपणे 159 रुपये पेमेंट झाल्यानंतर आपल्याकडे एक रिसिप्ट जनरेट होईल. ती रिसिप्ट ती रिसिप्ट काढून आपल्याला संबंधित लाभार्थ्याला द्यावायचे आहे. पण अतिशय सोप्या पद्धतीने लॅपटॉप किंवा मोबाईलवरून सुद्धा पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट म्हणजे चारित्र्य प्रमाण काढू शकतो. मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ कसा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करण्यास विसरू नका, जेणेकरून
जेणेकरून प्रत्येक व्यक्ती घरबसल्या किंवा अतिशय कमी पैशामधून पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट घरबसल्या काढू शकेल. धन्यवाद.